नमस्कार मित्रांनो, मी अंधेरत नदीप. तशा तर तुम्ही माझ्या कविता ऐकतायच. माझ्या कविता कधी प्रेमावरली ऐकली, कधी विरहावरली ऐकली, पण आज एक विषय आहे, तो वास्तव आहे आणि तो माझ्यावरच आहे. आणि ती कविता फक्त आणि फक्त माझी आहे, हे माझ्यासाठी आहे. पण मी सांगतो, ही कविता माझी नसून माझ्यासारख्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्याची आहे. आणि माझ्या कवितेला मी शीर्षक दिलेलं आहे, कंत्राटी कर्मचारी. एक छोटीशी कविता आहे, नक्कीच ऐका. आवडल्यावर दाद आवर्जून द्या. निघून जातात महिन्याच्या तारखा, पण पगाराचा पत्ता नसतो. निघून जातात महिन्याच्या तारखा, पण पगाराचा पत्ता नसतो. तडजोड करू कशी आता, याच विचारात कंत्राटी कर्मचारी असतो. पोरांच्या फीससाठी बापाचा आवाज हरवतो. पोरांच्या फीससाठी बापांचा आवाज हरवतो. पुढच्या महिन्यात देतो म्हणताना आतून तो तुटतो. त्याच्यासारखं मन मारून जगणं, त्याच्यासारखं मन मारून जगणं त्याची लेकरं सुद्धा शिकतात. हट्ट मनातल्या मनात ठेवायचे हे धडे लहानपणीच घेतात. घर भाडं, वीज बिल, पाणी बिल सगळंच रखडून जातं. घर भाडं, पाणी बिल, वीज बिल सगळंच रखडून जातं. कधी येऊन लाईन तोडतील या भीतीने मन उदास होतं. साहेबांच्या टेबलावर फायली वेळेत फिरतात. साहेबांच्या टेबलावर फायली वेळेत फिरतात. त्यांच्या खात्यात पगारही महिन्याअखेर हजर होतात. पण इकडे एक बाप मोबाईलच्या मेसेजकडे पाहतो, जसा चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पाहतो. काय चूक असते हो त्याची, काय चूक असते हो त्याची. तो प्रामाणिकपणे काम करतो. पगाराविना त्याची गाडी अडखळते, कारण घरात तो एकटाच कमावता असतो. कामात कुठलीही कुचराई नाही, कामात कुठलीही कुचराई नाही. पूर्ण असतात अहवाल कामाचे. महिना अखेर झाला की तो चेक करतो खाते बँकेचे. व्यथा तुम्हाला सांगतो साहेब, व्यथा तुम्हाला सांगतो साहेब. तुम्हाला वाटतं केवळ पगार उशिरा होतो, पण घर संसार चालवताना मनात नको नको ते विचार येऊन जातो. मनात नको नको ते विचार येऊन जातो. धन्यवाद.